नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपले स्वागत। टेर ऑलिम्पियाड ही एक उत्कृष्ट चळवळ। या चळवळीच्या माध्यमातून त्याचा भव्य असा पारितोषिक वितरण समारंभ नुकताच पुण्यात प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते झाला। यावेळी प्रकाश जावडेकरांनी सांगितलं की जागतिक तापमानवाढीच्या विरुद्ध वृक्ष चळवळ वाढणं महत्त्वाचं आहे आणि हाच त्याच्यावरचा एकमेव उपाय आहे। या कार्यक्रमाला आपण आता जाऊया। पर्यावरण आणि विकास हे एकमेकांच्या विरोधी नाही, तर पर्यावरण सांभाळून विकास करता येतो आणि अशा सस्टेनेबल डेव्हलपमेंटचं माधवराव गाडगीळ हे, कारण माझ्याबरोबर अनेक वेळा मी चर्चा केली, त्यावेळेला त्यांचा मला कधी असा विकासाला विरोध नाही जाणवला। फक्त निसर्गाचा विनाश वाटेल तसा न होता सस्टेनेबल डेव्हलपमेंटच्या बाजूने त्यांचा होता। आणि आज मी विद्यार्थ्यांना 2-3 गोष्टी सांगितल्या की झाड लावा, झाड वाढवा, पाणी वाचवा, वीज वाचवा, आणि जिथे प्लॅस्टिक वेस्ट दिसेल ती गोळा करून डस्टबिन मध्ये टाका। तेव्हा मला वाटतं हे प्रॅक्टिकल आहे, कारण जगातलं जलवायू परिवर्तन जे चालू आहे ते हवामान बदल हा याच सगळ्या ऍक्शन्समुळे आपण एक जबाबदार नागरिक म्हणून पार पाडू शकतो। एवढंच या निमित्ताने। या पुढचा विद्यार्थी शिवांश वस्ताद, मोतीलाल तलेरा इंग्लिश मीडियम, आणि या कॅटेगरी मध्ये पहिला क्रमांक आहे आंबुलगे वैजनाथ शिवराज, भारतीय जैन संघटना सेकंडरी आणि हायर सेकंडरी स्कूल वाघोली म्हणून आपण त्यांचा सन्मान करत आहोत। त्याचप्रमाणे दुसरं पारितोषिक आहे आणि या कॅटेगरी मध्ये पहिला क्रमांक मिळवला आहे भारतीय जैन संघटना, याला आपण टॅग देत आहोत।